गुड मॉर्निंग. आपण काल अल्किन्सचे पर्टिक्युलरली युजेस, त्याचे केमिकल रिॲक्शन्स बघितलेल्या होत्या. त्या तुमच्या बोर्डाच्या पुस्तकाप्रमाणे आपण अल्किनच्या रिॲक्शन्स बघितलेल्या होत्या. आता ज्या काही अल्किनच्या रिॲक्शन्स आहेत परंतु त्या बोर्डच्या कॅरेक्टर्समध्ये नाही आहे ते आपण बघायचं आहे. आता हा आहे अल्कायन्स तुमचा, सॉरी अल्किन्स नव्हे, हा आहे तुमचा अल्कायन्स. ह्या अल्कायन्सच्या रिॲक्शन्स आपण बघायच्या आहेत. आता हा जो आर आहे, हा आर म्हणजेच तुम्ही अल्काइल ग्रुप पकडा किंवा एच पकडा. ओके, एच जर असेल अल्काइल ग्रुप, आर इज नथिंग बट आयदर हायड्रोजन और CH3 C2H5 एक्सेट्रा, कुठलाही तुम्ही ग्रुप टाका. रिॲक्शन्स व्हायचा पॅटर्न सेमच आहे, कारण तो होमोलोगस सिरीजचे कॅरेक्टर येतात आणि त्या पद्धतीने आपल्याला प्रॉडक्ट तयार होतात, हे लक्षात ठेवा. मग पहिल्यांदा तुम्ही अल्काइन्स घेतला जनरल कॅरेक्टर्स मध्ये आणि तुम्ही हायड्रोजन सायनाइड विथ BaCN ट्वाइस म्हणजे बेरियम सायनाइड, हायड्रोजन सायनाइड विथ बेरियम सायनाइड हे जर घेतलं आणि जर समजा तुमचा इथं हा H म्हणजे हा R म्हणजे H असेल, CH असेल, तर काय होईल, ह्यातला एक H ह्या इथं येतो. म्हणजेच लक्षात घ्या, मी हा परत इथं मांडून ठेवतो. HC ट्रिपल बॉन्ड CH, ह्या HCN मधला H एक इथं येतो, म्हणजेच CH2 तयार होईल आणि ह्या CH ला CN ऍड होईल आणि अक्रायलो नायट्राइल तयार होईल, हे लक्षात ठेवा. नाव काय येईल त्याचं, अक्रायलो नायट्राइल किंवा व्हिनाइल नायट्राइल असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता दुसरं CH3COOH इन प्रेझेन्स ऑफ Hg आयन्स, म्हणजेच ऍसिटिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ CH3COOH, ह्यामध्ये लक्षात घ्या. आता काय होतं बघा, हा जो हायड्रोजन आहे CH3COOH चा, हा जो हायड्रोजन आहे हा इकडे येतो ह्या CH ला, म्हणून CH2 झालं. डबल बॉन्ड कॅरेक्टर तुमचा CH ऍज इट इज आहे आणि हा OOCH3 असा अटॅच होतो. फक्त काय होतं, हा हायड्रोजन इकडे येतो आणि COOCH3 हे कॅरेक्टर इथं अटॅच होतं आणि व्हिनाइल ऍसिटेट तयार होतं, हे लक्षात घ्या. पुढचा पार्ट येतो मिथाइल अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ सोडियम मिथॉक्साइड, CH3ONA म्हणजेच सोडियम मिथॉक्साइड किंवा पोटॅशियम मिथॉक्साइड असं सुद्धा तुम्ही म्हटलं जातं. म्हणजे CH3CONA घ्या किंवा ह्याच्याऐवजी CH3OK घ्या, दोन्हीही एकच आहे. CH3OK म्हणजेच सोडियम म्हणजे पोटॅशियम मिथॉक्साइड किंवा सोडियम मिथॉक्साइड येईल 200 डिग्री सेल्सिअसला. तुम्ही ज्या वेळेला रिॲक्शन्स करा, आता ह्यातला परत H बघा इथं आला, CH2 तयार होणार, हे लक्षात ठेवा. आता CH2 तयार झाला, ह्यातला एक H इकडे गेला, CH2 झाला, तुमचा राहिला CH3O राहिला. मग आता या CH3O मधला काय होतो, ह्यातला 2 H बाहेर काढूया, H2 बाहेर काढूया आणि CHO म्हणजेच हा तुमचा CHO कॅरेक्टर येतो आणि हा जो CH3 आहे हा CH3 अटॅच होतो आणि तुम्हाला मिथाइल व्हिनाइल इथर आपल्याला पार्ट बघायला मिळतो. ह्याचा लक्षात ठेवा, मिथाइल व्हिनाइल इथर हा तुमचा पार्ट आहे, हा लक्षात ठेवा, मिथाइल व्हिनाइल इथर. ओके, कसं सांगितलं, ह्यातला H इकडे जातो, CH2 तयार होतं, हा CH3O मधला. ओके, आता हा CH3O किंवा हा CH3O मधला 2 हायड्रोजन आपण बाहेर काढले. ओके, 2 हायड्रोजन H2 म्हणून बाहेर निघतील, ते CHO अटॅच केलं आणि ह्यातला CH3 इकडे येतो आणि CH3 अटॅच होतो, हे लक्षात ठेवा. तसंच ह्या अल्काइन्स बरोबर कार्बन मोनॉक्साइड विथ H2O, कार्बन मोनॉक्साइड विथ H2O हे जर घेतलं तर लक्षात घ्या, आता H2O म्हणजेच HOH येणार का नाही, त्या वॉटर मधला एक H इथं गेला, CH2 तयार झाला, हा तुमचा CH ऍज इट इज आहे, हा CO आणि वॉटर मधला OH असा COOH अटॅच होतो आणि अक्रेलिक ऍसिड तयार होतो. म्हणजेच बघा, हा COH2O म्हणजेच तुमचा हा HOH येणार आहे, हा H एक इथं आला,
CH2 तयार झाला आणि हा CO आणि हा OH हा तुम्हाला इथं ह्या CH ला म्हणजे उजव्या बाजूच्या CH ला ऍड होऊन ॲक्रेलिक ऍसिड तयार झालं, हे लक्षात घ्या. समजलं? पुढचा येतो SeO2 सेलेनियम ऑक्साईड. आता या सेलेनियम ऑक्साईड मध्ये काय होतं, जसं ओझोनोलायसिसची रिॲक्शन होते तशीच आपल्याला रिॲक्शन्स बघायला मिळते आणि तिथं ग्लायक्झॉल तयार होतं. जसं ओझोनोलायसिस मध्ये ग्लायक्झॉल तयार होतो, सेम ओझोनोलायसिसची रिॲक्शन. पुढं N2 बरोबर म्हणजेच नायट्रोजन गॅस बरोबर इलेक्ट्रिकल स्पार्क जर दिला आपल्याला ऍसिटिलीनला किंवा कुठल्याही अल्काइन्सला, तर हायड्रोजन सायनाइड तयार होतो. हा CH म्हणजे हा HC आणि हा HC आणि ह्यातला एक N इकडं एक N इकडं म्हणजेच HCN हायड्रोजन सायनाइड तयार होतं. ह्या अल्काइन्सला ऑक्सिडेशन केलं कुणाचं, पर्टिक्युलरली अल्काइन्सचं, तर तुम्हाला फॉर्मिक ऍसिड बघायला मिळतं. म्हणजेच ऍसिटिलीनचं KMnO4 न ऑक्सिडेशन केलं की फॉर्मिक ऍसिड तयार होतं. आणि जर क्युप्रिक क्लोराईड बरोबर म्हणजे Cu2Cl2 इन प्रेझेन्स ऑफ NHO4H, ओके, NHO4H ह्या बरोबर केलं तर तुम्हाला कॉपर ऍसिटालाइड म्हणजे जे ऍसिटिक कॅरेक्टर मध्ये आपण लिथियम ऍसिटालाइड, सोडियम ऍसिटालाइड बघितलं ते हे कॉपरचं इथं बघायला मिळतं. पुढचं आयर्न पायरॅटिस बरोबर अल्काइन्स जर हिट आउट केला Fe2S न तर तुम्हाला थायोपिन बघायला मिळतं. आणि अमोनिया बरोबर अल्काइन्स जर हिट आउट केला हाय टेम्परेचरला तर तुम्हाला पायरोल कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शन्स विच इज प्रेझेंट इन JEE अँड नीट कॅरेक्टर्स मधल्या आपण ह्या रिॲक्शन्स बघितलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो. ओके, आता ह्याच्यानंतर आपल्याला अल्काइन्सच्या ज्या प्रिपरेशन्स मेथड राहिलेल्या आहेत, त्या प्रिपरेशन्स मेथड हे आपण बघून घ्यायचं आहे. ओके, काय काय प्रिपरेशन्स मेथड, हे तुमच्या केमिकल रिॲक्शन झाल्या. प्रिपरेशन्स मेथड आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की कॅल्शियम कार्बाइड बरोबर मिथेनला हिट आउट केल्याबरोबर म्हणजे मिथेन विथ ऑक्सिजन ह्याचं हिट आउट केलं, नंतर अल्काइल हॅलाइड पासून, ओके, ह्या किंवा टेट्राक्लोराइड पासून ह्या ज्या रिॲक्शन्स बघितलेल्या होत्या त्याच रिॲक्शनचा महत्वाचा पार्ट ओके. आता पुढची जी प्रिपरेशन्स मेथड मधली एक प्रिपरेशन्स मेथड तुम्हाला सांगायची राहिलेली होती. ज्यावेळेस तुम्ही क्लोरोफॉर्म घेता CHCl3 अँड CHCl3 आणि ह्याच्याबरोबर Ag मेटल बरोबर तुम्ही रिॲक्शन करता त्यावेळेला तुम्हाला लक्षात घ्या Ag मेटल बरोबर हिटेड आउट केलता तर त्यावेळेला तुम्हाला HC ट्रिपल बॉन्ड CH ऍसिटिलीन तयार होतं आणि प्लस AgCl हे कॅरेक्टर तयार होतं आणि हे ऍसिटिलीन आपल्याला बघायला मिळतं. हे क्लोरोफॉर्म पासून आपल्याला रिॲक्शन आहे. ही रिॲक्शन फक्त तुम्हाला सांगायची राहिलेली होती. आपण आता काल जी कॅल्शियम कार्बाइड बरोबरची रिॲक्शन बघितली त्या कॅल्शियम कार्बाइड बरोबरच्या रिॲक्शनला जर तुम्ही बघितलं तर त्या कॅल्शियम कार्बाइडची ज्यावेळेला रिॲक्शन बघितली पाण्याबरोबर आणि ऍसिटिलीन प्रिपेअर केलं त्यालाच आपण व्होलर ची रिॲक्शन फ्रॉम अ व्होलर यू कॅन सिंथेसाइज दिस रिॲक्शन, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. मग इथं आपल्याला अल्केन, अल्किन्स अँड अल्कायन्स हे सगळे पार्ट आपल्याला हायड्रोकार्बन्स मध्ये झालेले आहेत. आता पुढचा जो हायड्रोकार्बनचा पार्ट येणार आहे ज्याला आपण एरोमॅटिक हायड्रोकार्बन हे आपण म्हटलं जातं. आता एरोमॅटिक हायड्रोकार्बन तर तुम्हाला माहिती आहे की कन्व्हेन्शनली ॲलिफॅटिक आणि एरोमॅटिक कंपाऊंड म्हटलं जातं. आता अरोमा म्हणजे काय, प्लेझंट स्मेल,
गुड स्मेल किंवा पर्टिक्युलरली हॅव्हिंग अ गुड फ्लेवर, ओके, प्लेझंट स्मेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ अरोमा. मग देर आर अ सर्टन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच आर possess as a aroma, aromatic compounds म्हणजे दे विल गिव्ह अ अरोमा म्हणजे प्लेझंट स्मेल देतील. मग त्यामध्ये तुम्हाला जर इस्टर, अमाइन्स, इथर्स ह्याच्यासारखे जे आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ते अरोमा म्हणजे प्लेझंट स्मेल प्रोव्हाइड करतात. बट दीज आर नॉट अरोमॅटिक कंपाऊंड्स, दीज आर ॲलिफॅटिक कंपाऊंड्स म्हणूनच कॅरेक्टर येतं. पूर्वी अरोमॅटिक कंपाऊंड म्हणजेच ओनली बेन्झिन रिलेटेड, कारण का बेन्झिन रिलेटेड जे डेरिव्हेटिव्ह आहेत ते पजेस एस अरोमा कॅरेक्टर म्हणजेच प्लेझंट स्मेल कॅरेक्टर देत होते. म्हणून बेन्झिन रिलेटेड कंपाऊंडला अरोमॅटिक कंपाऊंड्स असं म्हणत होते. परंतु म्हणत असताना त्यांची जी जनरलाइज डेफिनेशन होती, द कंपाऊंड विच कॅन हॅव अ प्लेझंट स्मेल दॅट इज नथिंग बट अ अरोमॅटिक कंपाऊंड. परंतु ह्या अरोमॅटिक कंपाऊंड मध्ये सम ॲलिफॅटिक कंपाऊंड लाईक इस्टर, इथर, अमाइन्स दे गिव्ज अ प्लेझंट स्मेल. आणि म्हणून आपल्याला अरोमॅटिक कंपाऊंड्सची डेफिनेशन्स करत असताना पर्टिक्युलरली बेन्झिन हा पर्टिक्युलरली सेंटर ऑफ द पर्टिक्युलरली डेफिनेशन्स मध्ये ठेवला आणि डेफिनेशन्स घेतले. द ऑर्गॅनिक कंपाऊंड विच कंटेन्स at least one benzene nucleus or at least one benzene ring is called as aromatic compounds. म्हणजेच at least one benzene ring or one benzene nucleus should be a present, okay, that is called as a aromatic compound. आणि बेन्झिन रिलेटेड स्ट्रक्चर ज्याला येतं त्याला बेन्झेनॉइड स्ट्रक्चर म्हणतात. परंतु बेन्झिन सारखं दिसतं परंतु तो बेन्झिन नाही, त्याला नॉन बेन्झेनॉइड स्ट्रक्चर्स म्हणतात. ते नॉन बेन्झोनॉइड स्ट्रक्चर्स आपण ट्रोपोन, ट्रोपेलोन, ॲझ्युसिन हे पहिल्या चॅप्टर्स मध्ये बघितलेले होते. म्हणून ज्यावेळेला बेन्झिन हे कॅरेक्टर्स बघता तर त्या बेन्झिनच्या कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली हे असं ज्यावेळेला बेन्झिन रिंग ही सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर येतं. म्हणून बेन्झिन रिंग ॲटलिस्ट वन बेन्झिन रिंग, त्यालाच वन बेन्झिन न्यूक्लियस जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण अरोमॅटिक कंपाऊंड म्हणणार. त्यालाच आपण अरेन्स पण म्हणतो. म्हणजेच बेन्झिनला तुम्ही अरेन्स म्हणजे अरेन्स असं नाव येतं, हे लक्षात ठेवा. अरेन्स म्हटलं जातं, ओके. त्यालाच बेन्झिनला अरेन्स हे कॅरेक्टर कलेक्टिव्हली म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि स्पेसिफिक प्रॉपर्टी जर बघितली बेन्झिनची, दे विल ऑफर यू अ अरोमॅटिसिटी म्हणजे अरोमॅटिसिटी म्हणजेच अरोमॅटिक कॅरेक्टर देतात, हे लक्षात ठेवा. अरोमा म्हणजेच प्लेझंट स्मेल हे कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळतं. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, ओके. मग आता सगळ्यात महत्वाचं ह्याचा जो सोर्स आहे तो पेट्रोलियम प्रोडक्ट्स किंवा कोल टार पासून आपल्याला बेन्झिन हा प्रोड्यूस करता येतो. कोल टार अँड पेट्रोलियम प्रोडक्ट्स दे आर मेजर सोर्स ऑफ बेन्झिन मीन्स ऑर अरोमॅटिक कंपाऊंड्सचे आहेत. मग तुम्हाला आपण पर्टिक्युलरली जे बेन्झिन असेल किंवा हा नॅफ्थॅलिन असेल, ओके, किंवा हा तुमचा अँथ्रासिन असेल 3 बेन्झिन न्यूक्लियसचा, ओके, हा तुमचा बेन्झिन, नॅफ्थॅलिन, ओके, अँथ्रासिन हे सगळे काय आहेत बेन्झिन रिलेटेड कंपाऊंड्स आहेत. हा तुमचा CHO बेन्झाल्डिहाइड म्हणतो आपण, बेन्झिनचा डेरिव्हेटिव्ह. हा तुमचा OH म्हणजे फिनॉल म्हणतो, हा सुद्धा बेन्झिन डेरिव्हेटिव्ह. हा तुमचा NH2 म्हणजेच ॲनिलीन म्हणतो. हे सगळे बेन्झिन आणि बेन्झिन रिलेटेड डेरिव्हेटिव्ह आर नथिंग बट अरोमॅटिक कंपाऊंड्स, हे लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचं जो पार्ट येतो ते स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर येतो. आणि मग त्याचे आयसोमेरिक फॉर्म्स, आयसोमेरिझम कॅरेक्टर हे आपण बघायचं आहे. स्ट्रक्चर
हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला बघायला मिळतो कुणाच्या बाबतीत, तर बेन्झिनच्या बाबतीत. आता बेन्झिनचा तुम्हाला माहिती आहे की मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे, स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन, स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन हे काढत असताना, स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन हे काढत असताना लक्षात घ्या, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला इज C6H6 असा तुमचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे बेन्झिनच्या पर्टिक्युलरली कंपाऊंड्सचा, ज्या वेळेला आपण स्ट्रक्चर्स बघतो त्यावेळेला. आता ह्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून जर बघितलं तर तुमचा इम्पिरिकल फॉर्म्युला येतो. हा इम्पिरिकल फॉर्म्युला काय आहे? CH हा बेन्झिनचा इम्पिरिकल फॉर्म्युला आहे. मग बऱ्याच जणांनी स्ट्रक्चर बेन्झिनचं काढायचा प्रयत्न केला. ओके, जे आपण आत्ता जे स्ट्रक्चर्स म्हणतो हे असं स्ट्रक्चर्स हे असं केलं. ओके, हे असंच का? ह्याला काहीतरी कारण असलं पाहिजे. काय काय नाही सांगतो तुम्हाला. स्ट्रक्चर्स देताना असा सुद्धा अल्टरनेट डबल बॉन्ड टाकला. ओके, काय काय नाही स्ट्रक्चर्स काढताना हा असा सुद्धा अल्टरनेट डबल बॉन्ड टाकला, किंवा हे 6 कार्बन 1 2 3 4 5 इथं एच एच द्यायचा प्रयत्न करून स्ट्रक्चर येतंय का बघितलं. रिंग टाईप स्ट्रक्चर्स म्हणजे पेंटॅगॉन टाईप काढून बघितलं. ड्वार नावाच्या सायंटिस्टनी स्ट्रक्चर्स काढायचा प्रयत्न केला, परंतु बेन्झिनचं स्ट्रक्चर हे आपल्याला व्हेरियस सायंटिस्टनी पर्टिक्युलरली सजेस्ट केलं, प्रमोट केलं, परंतु त्याची स्टॅबिलिटी आणि त्या स्ट्रक्चर्सचं पर्टिक्युलरली जो ज्यावेळेला केमिकल रिॲक्शन्स मध्ये जातो, त्या केमिकल रिॲक्शन्स मध्ये जाताना आणि त्याचं स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये कुठं रिलेटिव्ह रिझेंबलन्स आपल्याला बघायला मिळाला नाही बाकीच्या सायंटिस्टनी. मग सगळ्यात महत्वाचं जे स्ट्रक्चर फॉर्म्युलेट केलं ते आहे केक्युले नावाच्या सायंटिस्टनी. काय केलं? केक्युले नावाच्या सायंटिस्टनी एक स्ट्रक्चर केलं. केक्युले नावाच्या सायंटिस्टनी स्ट्रक्चर केलं. ओके, बेन्झिनचं स्ट्रक्चर हा केक्युलेनं सजेस्ट केलं अँड प्रपोज्ड केलं, हे लक्षात ठेवा. मग हे सजेस्ट आणि प्रपोज करताना त्यानं पहिला पॉइंट काय मांडला? प्रपोज करताना आणखीन हे करत असताना पहिला पॉइंट त्यानं मांडला, तर लक्षात ठेवा, पर्टिक्युलरली ॲज पर मॉलिक्युलर फॉर्म्युला, ॲज पर मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, रिंग टाइप स्ट्रक्चर सजेस्ट केलं. काय त्यानं केलं? ॲज पर मॉलिक्युलर फॉर्म्युला त्यांनी रिंग टाइप स्ट्रक्चर सजेस्ट केलं. आता ह्यामध्ये काय केलं त्यांनी? पहिल्यांदा 6 कार्बन, ओके, 6 कार्बन joined and formed a hexagon. म्हणजेच काय केलं त्यांनी? हे 6 कार्बन एकमेकाला जोडले. ओके, आणि जोडून आपल्याला असा हेक्झॅगॉन घेतला. असा घ्या किंवा असा घ्या, फ्लॅट घ्या किंवा असा घ्या, हेक्झॅगॉन तुम्ही काढला. 6 कार्बन त्यानं पहिल्यांदा काय केलं? 6 कार्बन फर्स्ट जॉईन बाय वन अनादर. सिंगल बॉन्डनं 6 कार्बन हे आपल्याला एकमेकाला जॉईन केलं बाय सिंगल बॉन्ड. जे 6 कार्बन जॉईन बाय इथं ह्या सिंगल बॉन्ड म्हणजेच सिग्मा बॉन्डनं जॉईन केलं आणि हेक्झॅगॉन हा फॉर्म केला, हे लक्षात घ्या. त्यामध्ये आपल्याला ही रिंग बघायला मिळाली. ती रिंग म्हणजेच हेक्झॅगॉन रिंग आली. हेक्झॅगॉन रिंग, दोन्ही रिंग कशा आल्या? हेक्झॅगॉन रिंग आलं. मग त्याने काय केलं सांगितलं? ईच कार्बन ॲटम इज जॉईन बाय. ओके, मग तिसरा त्याने सांगितलं की ईच कार्बन ॲटम इज जॉईन बाय वन हायड्रोजन बाय सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, कोव्हॅलेंट बॉन्डनं तो जॉईन केलेला आहे. ओके, हे लक्षात ठेवा. बट आउटसाइड, हे लक्षात ठेवा.
आउटसाइड हा कॅरेक्टर आला पाहिजे. म्हणजेच काय केलं त्यांनी, इथं एक पर्टिक्युलरली हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, हा इथं एक हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन घेतला. म्हणजेच इथं बघा, हा इथं एक एच, इथं एच, इथं एच, हा एच, हा एच, हा एच घेतला की तुमचे हे सगळे कार्बनच येणार आहेत. कार्बन 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 कार्बन. म्हणजेच each carbon atom is joined by one hydrogen by a single covalent bond. हे त्यानं दुसरं स्ट्रक्चर्स काढत असताना सांगितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. मग त्यानं पुढं काय सांगितलं, टू अकाउंट ऑफ अ टेट्रा व्हॅलेन्सी ऑफ अ कार्बन. म्हणजेच टू अकाउंट or to satisfy tetra valency of a carbon, alternate double bond, that is pi bond, alternate double bond that is a pi bond are present. मग त्यांनी काय केलं तर अल्टरनेट डबल बॉन्ड टाकला. म्हणजे हिथं जर टाकला तर हा हिथं टाकायचा नाही, ह्या इथे घ्यायचा आणि हा अल्टरनेट डबल बॉन्ड घेतला. मग आता तुम्ही बघा, अल्टरनेट डबल बॉन्ड टाकला तर काय आलं बघा, हा तुमचा कार्बन 1 2 3 4 5 6. आता पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं, ऍज पर मॉलिक्युलर फॉर्म्युला रिंग टाइप स्ट्रक्चर आहे म्हणून त्यानं सजेस्ट केला केक्युलेनं. त्यानं 6 कार्बन जॉईन बाय अ सिंगल बॉन्ड अँड फॉर्म हेक्झॅगॉन फॉर्म केला. ईच कार्बन ॲटम इज जॉईन बाय वन हायड्रोजन बाय अ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. तो आउटसाइड ऑफ द रिंग केला. ओके, अँड टू अकाउंट ऑर टू सॅटिस्फाय the tetra valency of a carbon, alternate double bond that is pi bond are present. म्हणजेच बघा तुम्ही इथं ज्यावेळेला अल्टरनेट डबल बॉन्ड दिला त्यावेळेला बघा हा कार्बन घेतला, हे ना ह्या कार्बनची 1 2 ही हायड्रोजन बरोबरची तिसरी आणि ह्या डबल बॉन्ड बरोबरची चौथी, ही व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली. नंतर हा कार्बन घ्या, हायड्रोजन बरोबर 1, ही 2, ही 3, अल्टरनेट डबल बॉन्डची पाय बॉन्डची चौथी. हा कार्बन घ्या, 1 2, हा 3 आणि हा 4. परत ह्या बघा 1 2 3 आणि 4. म्हणजेच प्रत्येक कार्बन हा टेट्रा व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करतो बाय अल्टरनेट डबल बॉन्ड, हे लक्षात ठेवा. मग अल्टरनेट डबल बॉन्ड सॅटिस्फाय केल्यानंतर लक्षात ठेवा, ईच कार्बन इज इन sp2 हायब्रिडाइज्ड स्टेट. डबल बॉन्ड म्हटलं की sp2 कालच सांगितलंय आपण, बघितलेलं आहे. ईच कार्बन इज इन sp2 हायब्रिडाइज स्टेट ऑफ अ बेन्झीन मॉलिक्यूल. ओके, बेन्झीन मॉलिक्युल्स मध्ये ईच कार्बन हा sp2 हायब्रिडायझेशन स्ट्रक्चर्स मध्ये येतो, हे लक्षात ठेवा. हेन्स काय आहे, it has planar trigonal structure आपल्याला बघायला मिळतं. परंतु तो बॉन्ड अँगल 120 चा आहे का नाही हे आपल्याला नंतर सजेस्ट करायचं आहे, नंतर बघायचं आहे. म्हणून आपल्याला ज्या वेळेला सांगितलं त्यांनी काय, ऍज पर मॉलिक्युलर फॉर्म्युला रिंग टाइप स्ट्रक्चर आहे, ईच कार्बन ॲटम जॉईन बाय अ सिंगल बॉन्ड. मग तुम्ही असं करा किंवा हे असं करा. इथं हा 1, ओके, हा 2 आणि हा 3 असा अल्टरनेट डबल बॉन्ड तुम्ही देऊ शकता. बट आउटसाइड मध्ये आपल्याला लक्षात घ्या, ईच कार्बन ॲटम हा जॉईन होतो, ओके, हायड्रोजनला बाय अ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, इथं आपण बघितलेले आहेत. तसंच टू अकाउंट और टू सॅटिस्फाय टेट्रा व्हॅलेन्सी ऑफ अ कार्बन, alternate double bond that is pi bond are present and each carbon is in sp2 hybridized state. आणि मग त्याचं स्ट्रक्चर येतं sp2 म्हटलं की ट्रायगोनल प्लॅनर स्ट्रक्चर बघायला मिळतं. मग आता
सगळ्यात महत्वाचं जे आपण हे स्ट्रक्चर काढलं, केक्युलेनं प्रपोज केला, त्या केक्युलेनं प्रपोज केल्यानंतर हे बघा, मी परत तुम्हाला जे स्ट्रक्चर्स आपण पर्टिक्युलरली सांगितलेलं आहे की ऍज पर मॉलिक्युलर फॉर्म्युला वगैरे हे आपण सगळं लिहिलं, परंतु सजेस्ट करताना केक्युलेनं जे अल्टरनेट डबल बॉन्ड स्ट्रक्चर जर केलं तर काय होईल, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. म्हणजेच तुम्ही हे स्ट्रक्चर असं काढलं, ओके, हे तुमचं स्ट्रक्चर सी, इथं एच, सी एच, हा सी एच, सी एच, हा सी एच, सी एच, आणि हा अल्टरनेट डबल बॉन्ड दिला. मग असंच अल्टरनेट डबल बॉन्ड का, तर असा अल्टरनेट डबल बॉन्डच्या ऐवजी जर समजा कोणी हे असं डबल बॉन्डचं अल्टरनेट कॅरेक्टर दिलं, हे सगळीकडे सी 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 आहे, इथं एच, इथं एच, इथं एच, हा एच, हा एच, हा एच घेतला. आता मी इथं घेतला ह्या पहिल्यांदा, ओके, मी काय करतो, इथं जर घेतला, ओके, आणि असा घेतला, असा घेतला, असं पण अल्टरनेट डबल बॉन्ड कॅरेक्टर येऊ शकतं का नाही, ओके. आणि म्हणून केक्युले सजेस्टेड, ओके, केक्युले सजेस्टेड, ओके, काय सांगितलं, केक्युले सजेस्टेड मोर दॅन टू टाइप ऑफ स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन. केक्युलेने सजेस्ट काय केलं, मोर दॅन 2 टाइप ऑफ स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन हे सजेस्ट केलं, ओके. आणि त्याच स्ट्रक्चर्स मध्ये डायनॅमिक इक्विलिब्रियम आहे, आणि म्हणून हे दोन्ही स्ट्रक्चर्स रिप्रेझेंट्स करतात. म्हणजे दिस बोथ द स्ट्रक्चर्स दे रिप्रेझेंट बेन्झीन मॉलिक्यूल, हे दोन्ही स्ट्रक्चर बिकॉज दे आर इन अ डायनॅमिक इक्विलिब्रियम. आणि म्हणून ह्या स्ट्रक्चरलाच तुम्हाला त्यांनी कॅनोनिकल स्ट्रक्चर किंवा कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर आणि तिसरं तुम्हाला सांगितलेलं आहे ज्याला आपण रिझोनन्स स्ट्रक्चर. कुठं बघितलंय रिझोनन्स स्ट्रक्चर, रिझोनन्स आठवा, पर्टिक्युलरली आपण कुठं बघितलंय रिझोनन्स कॅरेक्टर कुठं बघितलंय बाळानो, तर आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो कॅरेक्टर येतं रिझोनन्स मधला, जो आपण बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स मध्ये बघितलेलं होतं, रिझोनन्स इफेक्ट, इंडक्टिव्ह इफेक्ट, त्यामध्ये आपण बघितलं. आणि म्हणून इथं जो डायनॅमिक इक्विलिब्रियम हा कॅरेक्टर बघायला मिळतो. कारण इफ यू कॅन ड्रॉ अ वन ऑर मोर दॅन 2 टाइप ऑफ स्ट्रक्चर ऑफ अ सिंगल मॉलिक्यूल, देन इट इज कॉल्ड ॲज अ रिझोनन्स स्ट्रक्चर. आणि म्हणून रिझोनन्स स्ट्रक्चर्स मध्ये ज्यावेळेला एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर्स येतात त्यावेळेला आपल्याला रिझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर हे अल्टरनेट डबल बॉन्डचं डॉटेड लाईननं आपल्याला बघायला मिळतं, किंवा हे नॉर्मली आपण हे असं सजेस्ट करतो बेन्झीन रिंगचं स्ट्रक्चर, हे किंवा हे का, तर पर्टिक्युलरली इंटरमिजिएट स्ट्रक्चर ह्या दोन्ही स्ट्रक्चरचं. आणि म्हणून इथं रिझोनन्स कॅरेक्टर, रिझोनन्स फेनॉमेना हा महत्वाचा आहे. व्हेन यू कॅन ड्रॉ अ मोर दॅन 2 टाइप ऑफ स्ट्रक्चर ऑफ अ सेम मॉलिक्यूल keeping the position of an atom and group is intact, then that structure is called as a resonance structure and that phenomena is called as a resonance phenomena. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, हा सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि म्हणूनच ह्या स्ट्रक्चरला कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स म्हणतात, कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्स म्हणतात आणि रिझोनन्स स्ट्रक्चर्स म्हणतात. परंतु हे जे 2 स्ट्रक्चर्स आहेत ह्याला रिझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर म्हणतात.
हायब्रिड स्ट्रक्चर म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर हा आपल्याला महत्वाचा पार्ट येतो. हे डोक्यात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर येतं. मग आता रेझोनन्स स्ट्रक्चर्स हे आपण बघितलं. केक्युलेनं सजेस्ट कसं केलं हे पण आपण बघितलं. मग आता नेमकं ह्या स्ट्रक्चर्समध्ये कशा पद्धतीनं आपल्याला कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड अँड डबल बॉन्ड इन टर्म्स ऑफ पर्टिक्युलरली लोब टाईप स्ट्रक्चर्सनं कसं बघायला मिळतं हे आपण बघून घेऊया. ओके. तर त्याच्यापूर्वी आपल्याला ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, ओके, म्हणजेच तुम्ही बघितलं तर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हे क्लासिफिकेशन दोन मध्ये होतं. एक बेन्झेनॉइड्स आणि दुसरं येतं नॉन बेन्झेनॉइड्स. ओके. हे लक्षात ठेवा. बेन्झेनॉइड्समध्ये बेन्झीन, टोल्यून, फेनॉल हे बघितलं आणि नॉन बेन्झेनॉइड्समध्ये फ्युरॉन, थायोपिन, पायरॉल, ॲझ्युसिन, ट्रोपॉन हे कॅरेक्टर येतात. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला आपण बेन्झिनचं स्ट्रक्चर, केक्युलेटचं स्ट्रक्चर हे कॅरेक्टर्समध्ये घेतो तर त्या केक्युलेटच्या स्ट्रक्चर्सला सगळ्यात महत्त्वाचं पार्ट येतं आणि त्याचं रेझोनेटिंग कॅरेक्टर्स कसं येतं, काय येतं, स्टॅबिलिटी ऑफ अ बेन्झिन रिंग ही आपण कशी बघायची ते आपण पुढच्या पार्टमध्ये आपण आत्ता बघणार आहोत. त्याच्याकरता एक्झॅक्टली केक्युलेनं स्ट्रक्चर्स कसं कसं प्रपोज केलं बघा. त्यांनी सांगितलं 6 कार्बन आहेत. 6 कार्बन्स दे आर जॉईन इच अदर बाय अ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड न जॉईन केलं. दॅट इज नंबर 1. अँड इट रिप्रेझेंट्स अ हेक्झॅगॉन. ते हेक्झॅगॉन रिप्रेझेंट झालं. ते रिंग टाईप स्ट्रक्चर्स त्यांनी काढलं. दॅट इज नंबर 1. नंबर 2 त्यांनी काय केलं की जो कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहे तो सिंगल कोव्हॅलेंट बॉन्डनं सजेस्ट केला आणि आउटसाइड ऑफ द रिंग कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट आहेत हे सांगितलं. त्याच्यानंतर टू सॅटिस्फाय द टेट्राव्हॅलेन्सी अल्टरनेट डबल बॉन्ड कॅरेक्टर दिलं आणि अल्टरनेट डबल बॉन्ड कॅरेक्टर दिल्यामुळं ईच कार्बन ॲटम इन अ बेन्झीन रिंग हा sp2 हायब्रिडाइज्ड कॅरेक्टर्स मध्ये आला. हे लक्षात ठेवा. sp2 हायब्रिडाइज्ड कॅरेक्टर्स मध्ये तो आला. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. एवढं लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर ज्या वेळेला अल्टरनेट डबल बॉन्ड दिल्यानंतर आपल्याला एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर्स बघायला मिळाले. मोर दॅन 2 टाईप ऑफ स्ट्रक्चर्स यू कॅन ड्रॉ फॉर अ बेन्झीन रिंग. मग आपल्याला त्या स्ट्रक्चर्सला त्याच्यामध्ये कॅनॉनिकल स्ट्रक्चर आणि कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्स आपण म्हणतो. कारण ह्या दोघांच्या मध्ये डायनॅमिक इक्विलिब्रियम येतो. म्हणजेच पोझिशन ऑफ अ डबल बॉन्ड ही चेंज होत जाणार आहे, अल्टरनेट होत जाणार आहे आणि म्हणून ते डायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये एक्झिस्ट आहेत. हे तुम्हाला मी सांगितलं. परंतु ज्या वेळेला आपण रिप्रेझेंट करतो बेन्झीन रिंग ते रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर्स प्रमाणे रिप्रेझेंट करतो. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट. ह्याच्या पुढचा आपण बघितलं की बेन्झीन अँड बेन्झेनॉइड हे कॅरेक्टर बघितलं. आता बेन्झीन आणि बेन्झेनॉइड हे कॅरेक्टर्स ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाचा म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड हे महत्वाचं येतं. पहिल्यांदा काय आहे ॲरोमॅटिक कंपाऊंड्सचा पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स येतं. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आर क्लोज्ड चेन कंपाऊंड और रिंग चेन कंपाऊंड. दॅट इज नंबर 1. दुसरं ॲरोमॅटिक कंपाऊंड्स दे शोज और दे एक्झिबिट्स अ प्लेझंट स्मेल. दॅट इज अरोमा. पहिलं सांगितलं ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आर क्लोज्ड चेन और रिंग चेन. दे possesses a aroma. That is the second. Third, aromatic compound contains a conjugating system. Aromatic compound contains conjugating system, alternate double bond and single bond. Alternate double bond and single bond यांची conjugation in connection with each other. म्हणजे तिसरा पॉइंट झाला aromatic compounds contains conjugated system. पुढचा aromatic compounds contains a higher percentage of a carbon. कारण का पर्सेंटेज ऑफ अ कार्बन हायर पर्सेंट अरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये मिळतं आणि लो पर्सेंट ऑफ हायड्रोजन बघायला मिळतं. परंतु ॲलिफॅटिक मध्ये आपल्याला हायड्रोजनचं पर्सेंटेज जास्त बघायला मिळतं. जर हिता बघितलं तर बेन्झीन मध्ये 92% कार्बन आहे आणि उरलेला 8% आपल्याला हायड्रोजन बघायला मिळतं. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स when it is going to be burned
म्हणजे अरोमॅटिक कंपाऊंड ज्यावेळी तुम्ही बर्न करता त्यावेळेला सुटी फ्लेम येते. सुटी फ्लेम म्हणजे धूर, सुटी फ्लेम म्हणजे धूर येतो, हे लक्षात ठेवा. ड्यू टू हाय पर्सेंटेज ऑफ कार्बन मुळे येतं. आता इनस्पाइट ऑफ अ डबल बॉन्ड, इनस्पाइट ऑफ अ डबल बॉन्ड प्रेझेंट इन अ बेन्झीन रिंग, ओके, in spite of a double bond present in a benzene ring or benzene nucleus, addition reaction is not offered by a benzene. Means a benzene does not undergoes a addition reaction in spite it contains a double bond. हे लक्षात ठेवा. Means benzene fails to give a addition reaction. हे लक्षात ठेवा. ओके. आता it is because it is a special अनसॅच्युरेशन अरेंजमेंट, स्पेशल अनसॅच्युरेशन अरेंजमेंट बेन्झीन मध्ये आहे, हे डोक्यात ठेवा. अरोमॅटिक कंपाऊंड इझिली अंडरगो अ सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ओके, इट इज अंडरगो इझिली सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग दॅट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन or nucleophilic substitution are easily possible, but electrophilic substitutions are relatively easily possible than nucleophilic. nucleophilic करता आपल्याला पर्टिक्युलर ड्रास्टिक कंडिशन अप्लाय करावे लागतात, कारण अरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये म्हणजेच आपल्याला बेन्झीन मध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड कॅरेक्टर असल्यामुळं ह्याच्यामध्ये सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज हाय, म्हणजेच तो इलेक्ट्रॉन रिच कॅरेक्टर आहे. मग इलेक्ट्रॉन रिच म्हणजेच न्यूक्लिओफाईल. जर दुसरा न्यूक्लिओफाईल जर आला तर त्याला तो रिपेल करेल, परंतु इलेक्ट्रोफाईलला काय करेल, अट्रॅक्ट करेल. म्हणून इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन हा इझी पार्ट होतो ॲज कम्पेअर टू न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. बट न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स आर कॅरीड आउट इन अ ड्रास्टिक कंडिशन. म्हणजेच फिनॉल नंतर अमाइन म्हणजेच ॲनिलीन किंवा बेन्झाल्डिहाइड हे जे ग्रुप अटॅच होतात ते न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शननं आपल्याला बऱ्याच वेळेला बघायला मिळतात किंवा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशननं कॅरीड आउट होतात, हे लक्षात ठेवा. आता हे जे अरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत हे स्टेबल आहेत अँड दे आर नॉट इझिली अटॅक्ड बाय अ केमिकल रिएजंट्स. दे आर नॉट इझिली अटॅक्ड by a chemical reagent like oxidizing agent or reducing agent because it has a special stability. हे लक्षात ठेवा. अरोमॅटिक कंपाऊंड्स जे आहेत म्हणजेच अरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड्स असतील, म्हणजेच फिनॉल हा लेस ॲसिडिक आहे आणि ॲनिलीन हा लेस बेसिक कॅरेक्टर बघायला मिळतं ड्यू टू रिझोनेटिंग स्ट्रक्चर. आणि रिझोनेटिंग स्ट्रक्चर्समुळं एक्स्ट्रा स्टॅबिलिटी येते आणि एक्स्ट्रा स्टॅबिलिटीमध्ये हे फिनॉल आणि ॲनिलीनचा NH2 हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो बेन्झीनला आणि त्यामुळे त्यांची ॲसिडिक प्रॉपर्टी आणि बेसिक प्रॉपर्टी ही डिक्रीज होते, हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, अरोमॅटिक कंपाऊंड्स हा रिंग चेन कंपाऊंड आहे. दॅट इज नंबर 1. इट हॅज अ प्लेझंट स्मेल म्हणजेच अरोमा आहे. अरोमॅटिक कंपाऊंड्स कंटेन्स अ कॉन्जुगेट सिस्टीम ड्यू टू अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड. देन aromatic compounds contains a higher percentage of a carbon than hydrogen, so hence it gives a sooty flame. Then particularly in spite of a double bond present, in spite of a double bond present in a benzene ring does not undergoes a addition reaction, means it fails to give a addition reaction because it is a special type of unsaturation character. हे लक्षात ठेवा. aromatic compounds undergoes readily nucleophilic substitution and electrophilic, but most prominently is electrophilic substitution because particularly due to pi electron and sigma electrons. Okay, benzene ring is an electron rich source, so to substitute a nucleophile it is a very difficult, so you require a drastic condition, but electrophilic substitution is a very easy as compared to nucleophilic substitution. Okay, the phenol which is a derivative of a benzene, they are less acidic
or aniline, they are less basic due to particularly extra stability character of a aromatic compound. हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं पार्ट म्हणजेच aromatic compounds does not undergoes reactions with bromine water or KMnO4. ओके, तो ब्रोमिन वॉटर बरोबर किंवा KMnO4 बरोबर रिॲक्शन्स मध्ये जात नाही आणि त्याला डिकलराइज करत नाही. म्हणजे ब्रोमिन वॉटर अँड KMnO4 डज नॉट गेट्स डिकलराइज्ड व्हेन दे ट्रीटेड विथ बेन्झिन रिंग. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, एवढं लक्षात ठेवा. हा पर्टिक्युलरली कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एरोमॅटिक कंपाऊंड तुम्हाला दिलेला आहे. आता मग एरोमॅटिक कंपाऊंड आणि ॲलिफॅटिक कंपाऊंड ह्यामधल्या सगळ्यात महत्वाचा जो पर्टिक्युलरली पार्ट जो आहे तो आपण बघून घेऊया. डिफरन्स बिटवीन एरोमॅटिक कंपाऊंड अँड ॲलिफॅटिक कंपाऊंड. आता तुम्हाला पहिला प्रश्न येईल, म्हणजे पहिला पॉइंट एरोमॅटिक आणि ॲलिफॅटिक असं लिहायचं. इकडच्या बाजूला एरोमॅटिक लिहा, ओके, आणि इकडं ॲलिफॅटिक असं घ्यायचं. एरोमॅटिक आणि ॲलिफॅटिक एक एक पॉइंट मी तुमच्याशी डिस्कस करेन. पहिला, एरोमॅटिक कंपाऊंड्स कंटेन्स अ हायर पर्सेंटेज. काय करतो तो? हायर पर्सेंटेज ऑफ कार्बन. एरोमॅटिक कंपाऊंड कंटेन्स हायर पर्सेंटेज ऑफ कार्बन. ॲलिफॅटिक मध्ये करायचं, ॲलिफॅटिक कंपाऊंड्स कंटेन्स अ लेस पर्सेंटेज ऑफ कार्बन. दॅट इज नंबर 1. ओके, नंबर 2, aromatic compounds are cyclic compounds and aliphatic compounds are chain compounds, open chain compounds. Aromatic compounds are a cyclic compounds, aliphatic compounds are a chain compounds. Aromatic compounds burn with a sooty flame, but these aliphatic compounds they burn with a clean flame. ओके, म्हणजे मिथेन इथेन जर बघितलं, तुमचा घरचा जर एलपीजी सिलेंडर बघितला, तिथं सुटी फ्लेम येत नाही, धूर येत नाही, क्लीन फ्लेम येते. हे लक्षात ठेवा. दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲलिफॅटिक कंपाऊंड. आणि म्हणून एरोमॅटिक कंपाऊंड बर्न्स विथ अ सुटी फ्लेम आणि ॲलिफॅटिक कंपाऊंड्स बर्न विथ अ क्लीन फ्लेम. एरोमॅटिक कंपाऊंड्स हॅव अ स्पेसिफिक ओडर, बट ॲलिफॅटिक कंपाऊंड्स दे डज नॉट हॅव अ स्पेसिफिक ओडर. हे लक्षात घ्या. Aromatic compounds, they are a cyclic compounds. Aromatic compounds, or that is a benzene ring, are cyclic compounds. They contains alternate double bond, and these compounds are open chain compounds. हे लक्षात ठेवा. Aromatic compounds are not easily attacked by. Aromatic compounds, they are not easily attacked by oxidizing agent and reducing agent, but open chain compound म्हणजेच ॲलिफॅटिक कंपाऊंड्स they are easily attacked by oxidizing agent and reducing agent. Particularly aromatic compound they do not undergo a addition reaction, but aliphatic compound they undergo a addition reaction. Okay, म्हणजेच aromatic compound they undergo a substitution reaction and aliphatic compound they undergo substitution as well as addition reaction. हे लक्षात ठेवा. Aromatic compounds do not get decolorized with KMnO4 or bromine in a carbon tetrachloride. Aromatic compound does not get decolorized, or they do not decolorize. Aromatic compound do not decolorize bromine in CCl4 and KMnO4, but aliphatic compound they decolorize KMnO4 and Br2 in CCl4. हे लक्षात ठेवा. Particularly aromatic compound they prefer a substitution reaction, आणि ह्यामध्ये aliphatic compounds they prefer substitution as well as addition reaction. हे सगळ्यात महत्वाचं. ह्यामध्ये फिनॉल म्हणजे अरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड फिनॉल इज अ लेस ॲसिडिक. हेर आपण बघितलं तर ॲलिफॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड्स दे आर अ न्यूट्रल इन कॅरेक्टर. ॲलिफॅटिक aromatic hydroxy acidic character
ॲलिफॅटिक हायड्रॉक्सी म्हणजे अल्कोहोल हा न्यूट्रल कॅरेक्टरचा बघायला मिळतो. ॲरोमॅटिक अमाइन्स आर लेस बेसिक, ॲलिफॅटिक अमाइन्स आर अ मोर बेसिक, हे लक्षात ठेवा. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आर इझिली नायट्रेटेड अँड सल्फोनेटेड. Aromatic compounds, they are easily nitrated and sulfonated, but aliphatic compounds, they are not easily sulfonated or nitrated. हे लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. These are a particular distinction between aliphatic and aromatic compound, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. परत एकदा जर तुम्ही बघितलं, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स ह्यामध्ये हायर पर्सेंटेज ऑफ कार्बन आहे, इथं लेस पर्सेंटेज आहे. ॲरोमॅटिक कंपाऊंड सायक्लिक आहे, हा ओपन चेन आहे, हा बर्न विथ सुटी फ्लेम आहे. ॲरोमॅटिक हा क्लीन फ्लेम बर्न होतो. ह्याला स्पेसिफिक ओडर आहे, ह्यांना स्पेसिफिक ओडर नाही आहे. ओके, पर्टिक्युलरली दे आर अ सायक्लिक कंपाऊंड्स विथ अल्टरनेट सिंगल और डबल बॉन्ड्स. दे आर ओपन चेन कंपाऊंड्स आहेत. दे आर aromatic compounds are not easily attacked by oxidizing agent, reducing agent or other acid and alkalis. बरोबर, त्याच्यामध्ये इझिली अटॅक होत नाही. म्हणजेच ड्यू टू एक्स्ट्रा स्टॅबिलिटी कॅरेक्टर ऑफ रिझोनन्स स्ट्रक्चर्स मुळे येतं, हे लक्षात ठेवा. अरोमॅटिक कंपाऊंड्स नेव्हर अंडरगोज अ एलिमिनेशन रिॲक्शन. Aromatic compounds never undergoes elimination reaction, but aliphatic compound, they undergoes elimination reaction. Aromatic compounds gives nucleophilic substitution as well as electrophilic substitution. हे सुद्धा आपल्याला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन, इलेक्ट्रोफिलिक देतात. ओके, aromatic compounds does not undergoes addition reaction. Aliphatic compounds undergoes a addition reaction. Aromatic hydroxy म्हणजेच फिनॉल is acidic in character, but aliphatic hydroxy म्हणजेच अल्कोहोल, they are neutral in character. Aromatic amines are less basic, aliphatic amines are a more basic. Okay, aromatic compounds undergoes a Friedel-Crafts reaction, but aliphatic compounds does not undergoes Friedel-Crafts reaction. Okay, aromatic compounds easily gets nitrated or sulfonated. Aliphatic compounds, they are not easily undergoes nitrated or sulfonated. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं अरोमॅटिक कंपाऊंड्स हा लेस रिॲक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर टू ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन. हे ज्या वेळेला तुमच्या लक्षात येईल त्यावेळेला ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन आणि अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणजेच काय येतं, काय आहे, हे सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर येईल. मग आता पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ बेन्झीन, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ बेन्झीन. कारण आपल्याला जे स्ट्रक्चर बघायचं आहे आणि नॉमेनक्लेचर बघायचं आहे, ते केक्युलेचं स्ट्रक्चर हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. परंतु आपल्याला व्यवस्थित बघायचं असेल तर पहिल्यांदा ह्या प्रॉपर्टीज, त्यांचा पर्टिक्युलरली कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲलिफॅटिक, ॲरोमॅटिक, डिफरन्स बिटवीन ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तरच आपल्याला हे स्ट्रक्चरचं एक्सप्लेनेशन हे इमिजिएट येऊ शकतं, इझिली अंडरस्टूड होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. मग ह्याच्यामध्ये बेन्झीन हा जो आहे होमोलोगस सिरीज कॅरेक्टर आहे. तो कलरलेस लिक्विड आहे, हॅव्हिंग अ स्पेसिफिक स्मेल. म्हणजेच कलरलेस लिक्विड विथ अ स्पेसिफिक स्मेल. बेन्झीन इज लाइटर दॅन वॉटर, hence it is insoluble in water but soluble in other organic compounds like alcohol, ether मध्ये तो soluble आहे. Benzene is highly inflammable and burns with a sooty flame. It can catches fire very easily, so it is highly inflammable and burns with a sooty flame. Benzene is a toxic in nature. Benzene is a toxic in nature. Benzene on cooling solidifies. Okay, benzene on cooling solidifies and convert into crystalline solid at 278.4 Kelvin. 278.4 Kelvin ला तो सॉलिडिफाईड होतो. लिक्विडचं सॉलिड बेन्झीन आपल्याला बघायला मिळतो. बॉइलिंग पॉइंट ऑफ बेन्झीन इज 353 Kelvin
and its particularly specific gravity is 0.88. Specific gravity suggests its density. And benzene dissolves in a fats, resin and sulfur. ह्यामध्ये तो डिझॉल्व्ह होतो, हे लक्षात ठेवा. हे सगळं पर्टिक्युलर कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतो. मग आता हे जर बेन्झिनचं कॅरेक्टर झालं तर पुढचा महत्वाचा कॅरेक्टर म्हणजेच आपल्याला की एक्स्ट्रा स्टॅबिलिटी हे कॅरेक्टर का येतं. तर तुम्हाला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी करता इथं आपल्याला फिनॉमिनन ऑफ रेझोनन्स फिनॉमिना हा महत्वाचा बघायला मिळतो. व्हेन द फेनॉमिनन इन विच हा रिझोनन्स फेनॉमिना हा लक्षात ठेवा, ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेला आहे, परत एकदा एक्सप्लेन करतो. द फेनॉमिनन इन विच टू ऑर मोर इक्विव्हॅलेंट स्ट्रक्चर of a same compound or a same molecule can be drawn or can be written, then you know that structure is called as a resonance structure. आता ह्यामध्ये काय आहे, to keep the position of a group and atom is identical or same. म्हणजेच when you can draw two or more structure of a same molecule or a same compound keeping the position of an atom or a group same or identical, then that structure is called as a resonance structure and that phenomena is known as a resonance phenomena. आणि ह्या resonance phenomena मध्ये only double bond means pi bond character they are going to be a delocalized. ते delocalized होणार आहेत. ते delocalized म्हणजेच they can change their position. इथं position change होऊन they can form two or more different types of a structure. आणि ह्यामुळे काय होतं, two or more structures ज्यावेळेला तयार होतात aromatic compounds मध्ये, due to their resonance character, two or more structures it can be written or can be drawn due to the delocalization of a pi electron. Means pi electrons gets a delocalized. So a different structure of a benzene is available. Benzene structure is available, or you can draw a benzene structure with a delocalization of a pi bond, and it is very much easily possible. And due to this resonance structure, aromatic compounds have extra stability, because alternate double bond चेंज झाल्यामुळं आपल्याला पोझिशन ऑफ अ डबल बॉन्ड ही चेंज होते, आणि त्यामुळं ह्या अरोमॅटिक कॅरेक्टर्सच्या कंपाऊंड्स मध्ये आपल्याला लक्षात ठेवा, स्ट्रक्चर ऑफ अ बेन्झीन हे जर तुम्ही घेतलं तर हे एक्स्ट्रा स्टेबल स्ट्रक्चर येतं ड्यू टू रिझोनन्स कॅरेक्टर. आणि ड्यू टू रिझोनन्स कॅरेक्टर एक्स्ट्रा स्टेबल स्ट्रक्चर्स येत असल्यामुळं, म्हणजे स्पेसिफिक अनसॅच्युरेशन कॅरेक्टर येत असल्यामुळं हे इम्पॉर्टंट आहे तुमच्या दृष्टिकोनातून की इथं आपल्याला डबल बॉन्ड कॅरेक्टर असल्यामुळं इथं ऍडिशन रिॲक्शन होत नाही, कारण का अल्टरनेट डबल बॉन्ड कॅरेक्टर येतात आणि आपल्याला डिलोकलाइज्ड कॅरेक्टर पाय इलेक्ट्रॉन्सचं होतं. हे सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर तुम्ही लक्षात ठेवा. मग मी आज तुमच्याकडे अरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये आपण काय काय बघितलं, पहिल्यांदा त्याचं इंट्रोडक्शन बघितलं, त्याच्यानंतर आपण त्याची डेफिनेशन्स बघितली. डेफिनेशन्स नंतर पर्टिक्युलरली व्हेरियस कंपाऊंड्स बघितले, ज्याच्यामध्ये बेन्झाल्डिहाइड असेल, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली फिनॉल असेल, अमाइन्स असेल, यांचे स्ट्रक्चर्स बघितले. त्याच्यानंतर आपण टाइप्स ऑफ अरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये बेन्झेनॉइड्स अँड नॉन बेन्झेनॉइड्स हे कॅरेक्टर बघितलं. आता त्याच्यानंतर आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अरोमॅटिक कंपाऊंड हे बघितलं. अरोमॅटिक कंपाऊंड आणि ॲलिफॅटिक कंपाऊंड्स मधला डिफरन्स बघितला. रिझोनन्स कॅरेक्टर बघितलं. एक्स्ट्रा स्टॅबिलिटी काय येतं ते बघितलं. रिझोनन्स आणि एक्स्ट्रा स्टॅबिलिटी कॅरेक्टर हे आपण लेंथ वाईज बघितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि इथं रिझोनन्स स्ट्रक्चर हे तुम्ही जेवढं इम्पॉर्टंट ठेवाल त्या रिझोनन्स स्ट्रक्चर्समुळं स्टॅबिलिटी हे एक्स्ट्रा स्टॅबिलिटी कॅरेक्टर
आपल्याला बघायला मिळतं. आणि हे एक्स्ट्रा स्टॅबिलिटी कॅरेक्टर हे ड्यू टू द डायनॅमिक इक्विलिब्रियम बिटवीन द रिझोनन्स स्ट्रक्चर्समुळं एक्स्ट्रा स्टॅबिलिटी येते. आणि म्हणून जे नॉर्मल कंडिशन्समध्ये ज्या रिॲक्शन्स आहेत ह्या एक्झिबिट करत नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून बेन्झीन मधला अरोमॅटिक कंपाऊंड्स जे आपण बघतो त्या अरोमॅटिक कंपाऊंड्सचं कॅरेक्टर हे आहे. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट. मग उद्याच्या भागात आपण जे बघणार आहोत ते बघत असताना पर्टिक्युलरली नॉमेनक्लेचर म्हणजेच आयसोमेरिक फॉर्म्स काय येतात, त्याचं एक्झॅक्टली केक्युलेनं जे स्ट्रक्चर प्रपोज केलेलं आहे ते प्रपोज स्ट्रक्चर्स आपण घेत असताना, प्रपोज स्ट्रक्चर आपण काढत असताना हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. ओके, प्रपोज स्ट्रक्चर्स काढत असताना त्यामध्ये इथं डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे, इथं सिंगल बॉन्ड कॅरेक्टर आहे. म्हणजेच ओव्हरलॅपिंग कसं होणार आहे, ऑर्बिटल्सचं ओव्हरलॅपिंग. ओके, आणि जर एकापेक्षा दोन बेन्झीन रिंग जर फ्युज्ड झाल्या, जसं आपण नॅफ्थॅलिन बघितलं, तर कसं स्ट्रक्चर, कसं सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड कॅरेक्टरचं फ्युजन म्हणजेच ओव्हरलॅपिंग होतं, हे कॅरेक्टर्स समजणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट येतं. म्हणजेच हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड हे इन कॉन्ज्युगेशन सिस्टीम्स मध्ये, कनेक्शन्स मध्ये sp2 हायब्रिडायझेशन स्टेट असलेल्या कार्बन मध्ये कसं आहे, काय आहे, हे आपल्याला उद्याच्या भागात बघायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. मग ह्यामध्ये कुठलं काही कळालेलं नाही, समजलेलं नाही असं कोण आहे का ते बघा. ते जर ह्यामधला अरोमॅटिक कंपाऊंड्स मधला महत्वाचा पार्ट आपल्याला जो आज घ्यायचा झाला तो घेतलेला आहे. आता तुम्हाला मी परत एकदा सांगतो की आपण ह्याचे IUPAC नॉमेनक्लेचर बेसिक प्रिन्सिपल्स मध्ये बघितलेले आहेत. त्याचं जरासं उद्याच्याला उजळणी करून यायची. ती उजळणी करून आलं की तुम्हाला नॉमेनक्लेचर कसं द्यायचं हे तुम्हाला माहिती आहे. हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ते कशा पद्धतीनं नॉमेनक्लेचर डिराईव्ह करायचं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्याचा पर्टिक्युलरली अरोमॅटिक कंपाऊंड्सचं जे नॉमेनक्लेचर आहे, IUPAC नॉमेनक्लेचर बेन्झीन रिलेटेड जे आहे त्याचे रूल्स आणि रेग्युलेशन्स बघायचे आहेत, हे लक्षात ठेवा. आणि त्याचा पहिला जो रूल येतो तो पहिला रूल म्हणजेच आपल्याला मोनो सबस्टिट्यूटेड येतो, तो प्रिफिक्स कॅरेक्टर म्हणून येतो. क्लोरोबेन्झीन, ओके, आयोडोबेन्झीन, नायट्रोबेन्झीन असं येतं. जर स्पेसिफिक ग्रुप अटॅच असतील, मग OH, NH2, COOH असे जर बेन्झीन रिंगला अटॅच असतील तर त्याला स्पेसिफिक नेम आहेत. फिनॉल, टोल्यून, बेन्झाल्डिहाइड, बेन्झॉइक ऍसिड. हे ऍज इट इज आपण IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये घेतो, हे लक्षात ठेवा. तिसरा रूल असं सांगितलंय, जी साइड चेन आहे, जी साइड चेन आहे ती बेन्झीन पेक्षा म्हणजे कार्बन, बेन्झीनच्या कार्बन पेक्षा, कार्बन एवढी किंवा कार्बन पेक्षा जास्त जर असेल तर बेन्झीन रिंग ही सबस्टिट्यूट रिंग म्हणून होते. आणि बेन्झीन हा आपण त्याचं सबस्टिट्यूशन कॅरेक्टर मध्ये फिनाइल कॅरेक्टर करतो आणि त्याचं IUPAC देतो, हे आपण बघितलेलं आहे. जर बेन्झीन रिंगला साइड चेन आहे आणि त्या साइड चेनला जर फंक्शनल ग्रुप जर असेल तरी सुद्धा आपल्याला बेन्झीन रिंग ही सबस्टिट्यूटेड कॅरेक्टर मध्ये येते, हे लक्षात ठेवा. जर डाय सबस्टिट्यूशन आलं तर आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर हे प्रमोट करावं लागतं, नाहीतर ऑर्थो पॅरा आयसोमर हा यूज करून आपल्याला डाय सबस्टिट्यूशन्स मध्ये दिलं जातं अल्फाबेटिक कॅरेक्टर अँड लोएस्ट पॉसिबल नंबरनं आपल्याला IUPAC देता येतं. हे सगळे जे रूल्स आहेत, हे सगळे रूल्स आणि रेग्युलेशन्स राजानो हे सगळ्यांनी तुम्ही बघायचे आहेत. हे ज्या वेळेला रूल्स अँड रेग्युलेशन्स ज्या वेळेला तुम्ही बघाल त्यावेळेला तुम्हाला इझिली IUPAC नॉमेनक्लेचर हे आपल्याला इथं बेन्झीन रिंग मध्ये जे ऑलरेडी आपण वी हॅव ऑलरेडी परफॉर्म, म्हणजेच पहिलं बघा तुम्हाला सांगितलेलं आहे मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन चा ऑब्टेन बाय प्लेसिंग अ प्रिफिक्स. ओके, हा पहिला. दुसरा जो पहिला कंपेअर्ड जिथं 7 और मोर कार्बन असतील
तर त्याच्यामध्ये फिनाय बेन्झिन रिंग हा सबस्टिट्यूटेड कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. तिसरा काही जे पर्टिक्युलरली ग्रुप्स आहेत, ओके, जे ग्रुप्स आहेत OH NH2 असे जे ग्रुप्स आहेत, ओके, त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट ते घेतो, हे लक्षात घ्या. म्हणजे फिनॉल, ॲनिलीन, ॲसिटोफेनॉन ते ॲज इट इज IUPAC मध्ये आपण घेतो. जर डाय सबस्टिट्यूटेड असतील तर ऑर्थोमेटा पॅरा किंवा 1-2 पोझिशननं आपण घेतो आणि अल्फाबेटिकल ऑर्डर प्रिफर करतो, हे लक्षात ठेवा. ट्राय सबस्टिट्यूटेडला सुद्धा तेच कॅरेक्टर आहे. म्हणजेच इथं तुम्ही डोक्यात ठेवा की इथं वेगळं कुठलंही कॅरेक्टर नाही आहे, ओके. तर सेम कॅरेक्टर आपल्याला पर्टिक्युलरली IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये आहे, हे डोक्यात ठेवा. थँक्यू व्हेरी मच.